आणि तर बघत एक महत्त्वाची बातमी, राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही मंत्रिमंडळ बैठकांमध्ये विविध समाज घटकांना खुश करण्याकरता निर्णयांचा सपाटा लावण्यात आलाय आणि तशीच आणखी काही घोषणा आजच्या या बैठकीत देखील होत आहेत का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। विशेष म्हणजे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील दुष्काळ संदर्भात चर्चा होणार असल्याचं उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलंय। तसंच गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत इतर राज्यात लागू करण्यात आलेल्या 10% आरक्षणाचा अभ्यास करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्य सचिव DK जैन यांना दिले होते आणि त्या संदर्भातही आजच्या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे। तर या संदर्भात विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत। विवेक, राज्य मंत्रिमंडळाची बैठक होतीये, महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे, काय तपशील? राज्य सरकारनं विविध योजनांचा पाऊस पडायला सुरुवात केली आहे। कारण अर्थातच आहे की लोकसभा निवडणूक येऊ घातलेल्या आहेत आणि त्याकरता समाजातल्या विविध घटकांना खुश करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे। गेल्याच आपण पाहिलं की ओबीसी आणि भटके विमुक्तांसाठी 700 कोटींच्या योजना चा निर्णय राज्य सरकारनं मंत्रिमंडळात घेतलेला होता। त्याचबरोबर गेल्या मंत्रिमंडळात 10% सवर्ण आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचे मुख्य सचिव DK जैन यांनी गुजरात आणि झारखंडमध्ये कशा पद्धतीने या गोष्टीची अंमलबजावणी केली जाते याचा अभ्यास करावा असे देखील आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले होते। त्याबद्दल देखील चर्चा होऊ शकते। विशेषतः राज्यात विविध ठिकाणी दुष्काळाची मोठी समस्या आहे आणि त्या समस्येवर देखील आज राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन काही निर्णय होऊ शकतात अशी शक्यता आहे। त्याचबरोबर डान्स बारच्या संदर्भात देखील सुप्रीम कोर्टात आपण कायदेशीर मार्ग तिथं काय आहे तो बघणार असं राज्य सरकारने स्पष्ट केलेलं आहे, पण त्याच्या संदर्भात अध्यादेश येऊ शकतो का याची देखील चर्चा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत होण्याची शक्यता आहे। नक्कीच विवेक, आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकी संदर्भातले तपशील वेळोवेळी आपल्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या तपशिलांसाठी। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला बाळासाहेबांच्या स्मारकाच्या गणेश पूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्याचा प्रयत्न स्वतः मुख्यमंत्री करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर 23 तारखेला शिवाजी पार्कातील महापौर बंगल्यावरील स्मारकाच्या जागेचं गणेश पूजन होणार आहे आणि यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि तर राजकीय विश्वातूनच एक महत्त्वाची बातमी आहे। एकीकडे पुण्यातून भाजपकडून अनिल शिरोळे का गिरीश बापट ही चर्चा जोरात रंगली असताना सहयोगी खासदार संजय काकडे देखील खासदारकीसाठी बाशिंग बांधून तयार आहेत। विशेष म्हणजे भाजपनं उमेदवारी नाकारली तर ते कदाचित काँग्रेसकडून देखील लढतील अशी ही चर्चा आहे। 5 वेळा कसबा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले पुण्याचे पालकमंत्री आणि अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यावर औरंगाबाद हायकोर्टाच्या खंडपीठानं ताशेरे ओढले आणि बापट यांचे कट्टर प्रतिस्पर्धी संजय काकडे यांना आयतं खोलीत मिळालं। काकडे यांनी लागलीच बापट यांच्या राजीनाम्याची मागणीच करून टाकली। हायकोर्ट किंवा काही स्थानिक मंडळी नेहमीच ताशेरे ओढत असतात, हे काही नवीन नाही। परंतु बापटांचा जो काही निर्णय घ्यायचा असेल, समजा हे खूप गंभीर आरोप आहे, ह्याच्यावर काही निर्णय घ्यायचा असेल तर पक्षश्रेष्ठी घेतील, त्यांना काढायचं ठेवायचं हे पक्षाच्या अंतर्गतली बाब आहे, हा माझा विषय नाही आहे। परंतु असे आरोप झाल्यानंतर बापटांनी स्वतःहूनच राजीनामा दिला पाहिजे। याची चौकशी होईपर्यंत बापटांनी स्वतःच राजीनामा दिला पाहिजे। काकडेंच्या या टीकेवर गिरीश बापट काहीच बोलत नाहीत म्हटल्यावर मग भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी काकडे यांचा पत्रक काढून निषेध केला, तर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काकड्यांच्या सर्वेची तुलना थेट मटक्याच्या आकड्यांशी करून टाकली। मी असल्या या भाकितावर बोलत नाही, पण सर त्यांच्याच भाकितावर पालिकेचे जे दाखवत होतं ते भाकीत खरं ठरलं होतं, ते मटका लागला म्हणजे काही होत नाही। तुमच्याबरोबर आहेत का नाही काय ते गोगावलेंनी काल पत्रक काढलेलं आहे। ही झाली भाजपची तऱ्हा। खरं तर पुण्यात ज्या काँग्रेसला भाजपशी 2 हात करायचे आहेत, त्याच काँग्रेसच्या काही नेत्यांचं बापट यांच्याशी साटलोट असल्याचा आरोप काँग्रेसमधूनच होऊ लागलाय। काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय बालगुडे यांनीच हा आरोप केलाय। बापटांविरोधात मुद्दे मिळूनही स्थानिक नेते गप्प का, असा सवालच बालगुडेंनी एका पत्राद्वारे अशोक चव्हाणांना विचारलाय। आज तेच बापट अनेक वेळा अडचणीत आहेत आणि आता जास्त अडचणीत आहेत, कारण हायकोर्टाने त्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे। असं असताना जर 4 दिवस होऊन काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत नसतील तर हे सर्वसामान्य पुणेकरांना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की यामध्ये काहीतरी गोलमाल आहे आणि यांचा साटलोट आहे, आणि म्हणून त्या आशयाचं पत्र
मी प्रांताध्यक्षांना लिहिलेलं आहे की तुम्ही मला आंदोलन करायची परवानगी द्या, अथवा अशी जी लोक आहेत इथले जे काँग्रेस चे मोठे नेते आहेत त्यांना तुम्ही आदेश द्या, जोपर्यंत बापट राजीनामा देत नाही तोपर्यंत तुम्ही आंदोलन करा. एकूणच पुण्यात काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगणार असला तरी त्याआधी या दोन्ही पक्षांमधल्या नेत्यांमध्ये असणारा कलगीतुरा रंगू लागलाय. त्यामुळे या दोन्ही पक्षांमधली परिस्थिती किती आलबेल आहे हे आता वेगळं सांगायला नको. 2014 साली पुणे, सांगली, सोलापूर या तिन्ही ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं नामोनिशाण सुद्धा राहिलं नाही. आता 2019ची निवडणूक तोंडावरती आली असताना बालेकिल्ला असलेल्या पुण्यामध्ये उमेदवार कोण हे अजून काँग्रेसमध्ये ठरत नाही आहे. दुसरीकडे भाजपचे जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करा असं कार्यकर्त्यांना सांगा काँग्रेसच्या, असं साकडं पक्षाध्यक्षांना घालावं लागतं. यामुळं 2019 साली भाजप विरुद्ध काँग्रेसकडून भाजपमधलाच किंवा भाजपकडून लढवण्यास उत्सुक असलेला उमेदवार अशीच लढत होण्याची चिन्ह दिसू लागली. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.